हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इते नांदतो ज्ञानराजास्पात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये माऊलींनी शरीराला ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या उपमाचा विचार वरील 148 नंबरच्या ओळीपर्यंत आपण काल पाहिलेला आहे. म्हणजे एखादी राक्षसनीचा प्रेमाचा उमाळा किंवा थंड झालेल्या विषासारखा घोट आहे, किंवा एखाद्या फसवून आडवाटेला नेऊन लुटमार करणाऱ्या एखाद्या सज्जन चोरासारखीच त्याची संगत आहे शरीराची, किंवा महारोग रक्तपिती झालेल्याला जसं आलिंगन देणं तसं जन्माला येणं आहे, किंवा काळसर्पाचं विष म्हणजे हे शरीर आहे, किंवा हरणाला पकडण्यासाठी जे गाणं गायलं जातं असं पारध्याचं गायन म्हणजे शरीर आहे. म्हणजे शरीर हे आसक्ती निर्माण करण्याचं केंद्र आहे हेच सांगायचं आहे. काम क्रोधादी विकार हे शरीरामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच त्याला व्याघ्राचं क्षेत्र म्हणलेलं आहे. शरीराची आसक्ती आपल्याला पतनाकडे घेऊन जाते, म्हणून त्याला पन्यांगनाचे मित्र म्हणलेलं आहे. सगळे विषय भोग जे भोगण्याचं साधनच शरीर आहे, म्हणून त्याला विषय विज्ञान यंत्र म्हणलेलं आहे. माऊलींच्या ज्या उपमा आहेत त्या उपमा सुद्धा अत्यंत सुंदर आहेत. आणखीन एक उपमा आता पुढील ओव्यांपासून आणखीन काही 2-3 ओवीमधून माऊलींनी त्या उपमा देऊन शरीराचं वर्णन केलेलं आहे. आणि या शरीराला जन्माला येणं किती त्रासदायक, किती घातक आहे, किती दुःखदायक आहे याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. आपल्याला जन्म आपल्याला आवडत असतो, जन्माच्या गुढ्या उभा करतात जन्म झाल्यानंतर, असं माऊलीचं वर्णन केलेलं संतांनी सांगितलेलं आहे. पण हा जन्म किती दुःखरूप आहे. सगळ्या दुःखांची परंपरा शरीराच्या जन्मातून सुरू होते, म्हणून पुनर्जन्म हा टाळणं, पुनर्जन्माला न येता यावं लागावं यासाठी साधना सांगितलेली आहे. ती साधना करणं, भगवंताचा परिचय करून घेणं, आपण कोण आहोत अशी स्वतःचा परिचय करणं, स्वतः कोण आहोत असा परिचय झाला की भगवंताचा आपोआप परिचय होत असतो. पण मी जोपर्यंत शरीर आणि ते भोगाचं साधन आहे असं शरीराकडे पाहत राहिलो तर हा पुनर्जन्म कधीच टाळता येणार नाही. भोगाची आसक्ती रोज वाढत जाते, भोग वाढत जातात आणि भोगामध्ये इतके आपण रममान होतं की परत भोगासाठी अनेक जन्म कमी पडायला लागतात आपल्याला. आजपर्यंत माझे किती जन्म झाले मलाच ठाऊक नाही, किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा मी स्वतःची फजिती करून घेतोय. संत म्हणतात जन्माला येणं आणि प्रपंच करणं म्हणजे फजिती करून घेणार आहे. हे मूर्खाचं क्षेत्र आहे संसार. म्हणजे मायेनं पसरलेलं हे एक प्रकारचं जाळं आहे. यामध्ये किड्या मुंग्यांसारखे आपण सापडून राहतो. एखादा शाना येतो की जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि संतांच्या वचनाचा आधार घेऊन वाटचाल करत राहतो, भगवंताला भेटण्याची तळमळ व्यक्त करतो, तोच फक्त यातून सुटू शकतो. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तयाची आईलीची थडी सरले माया जाळ. हा संसार म्हणजेच मायेचं पहिलं रूप आहे. माया माया शब्द ज्याला आपण वापरतो, संसार संसार असा शब्द वापरतो, हे संसाराचे वैसने मागच्याच ओवीमध्ये आपण बघितलेला. ज्या ठिकाणी संसार स्थिर होतो, ज्या ठिकाणी संसार संसारासारखा शोभिवंत होतो, ज्या ठिकाणी माया प्रतिष्ठित होते, त्या सगळ्याचं अधिष्ठान कोण असेल तर शरीर आहे. त्यामुळे शरीराचा जन्म टाळता येणं, पुनर्जन्म टाळणं हाच एकमेव मुद्दा घेऊन हा श्लोक आपल्याला वर्णन करतो. आणि माऊलीने तो संसार या शब्दाचा अर्थ आणि पुनर्जन्माचं कारण कोणती गोष्ट सांगितलेली आहे की पुनर्जन्म म्हणजे कशाचा पुनर्जन्म याचं वर्णन करून शरीरामध्ये असणारा ही सगळे धोकादायक भाग जे आहेत
गंभीर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या निदर्शनाला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक संत निर्देशक असतात, दिग्दर्शक असतात. काय आपल्याला काय सांगतात हे चांगलं काय आणि वाईट काय म्हणून सांगत असतात. त्याचं खरं स्वरूप आपल्यासमोर प्रकट करत असतात. जे दडलेलं असतं ना ते, जे हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे माऊली बोलतात. आपल्याला जे काही दिसत नाही, कळत नाही, जे न देखे रवी ते देखे कवी. संत कसे असतात? रवीच्या काय, रवी हिरा दाखवती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. तुकोबांचे अभंगच अगदी त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. अदृश्य दर्शन जे असतं ते दर्शन दाखवण्याचं काम, भले तो शरीर किंवा संसार आहे किंवा भगवंत आहे. आत्मस्वरूपाचं सुद्धा दर्शन तेच घडवून आणतात, म्हणजे खरं रूप सांगतात. आणि शरीर आणि संसाराचं खरं स्वरूप जे आहे ते सुद्धा आपल्याला सांगत असतात. निवड आपल्याकडे असते. बाकी आपण काय करू, संत तेवढंच करतात आपल्यासाठी आणि तेवढंच त्यांना करता येतं. त्यांची कृपा म्हणजे भगवंताची ओळख होणं, हीच संतांची आपल्यावरती कृपा आहे. आणि ही कृपा संपादित करण्यासाठी शरीराकडं दोषयुक्त गोष्टीनं पाहिलं पाहिजे. तेही कोणत्या? जसं माऊली सांगतात तसं पंचांगनाचे मित्र आहे. आपल्याला सगळे जरी शरीर प्राप्त झालेलं असलं तर शरीर प्राप्त होऊनच शरीराबद्दलचे दोष कळणार आहेत आपल्याला. एकदा दोष सापडले की ते दोष घालवावेत आणि या शरीरातून मुक्त होणं म्हणजे संसारातून मायेतून मुक्त होणं आहे. हा विचार माऊलींनी पुढील ओळीमध्ये मांडतात बघा. हे शरीर कसं आहे, जे वैरियाचा पाहुणेर, शत्रूनं पाहुण्यानं पाहुण्यासारखं बोलवणं, जे दुर्जनांचा आदर हे असो, जे सागर अनर्थाचा, सगळ्या अनर्थाचा सागर कोणता असेल तर हे शरीर आहे. कट्टर वैर असणाऱ्या शत्रूनं पाहुणचार देणं आणि तो स्वीकारायला जाणं म्हणजे शरीरात जन्माला येणं आहे. किंवा दुष्ट किंवा दुर्जन लोकांनी केलेली स्तुती असते किंवा सत्कार असतो, ती किती घातक असतं हे गेल्यावर सत्कारला कळतं. तसं शरीराला जन्माला येणं म्हणजे दुर्जनाचा सत्कार स्वीकारणं आहे. शरीरानं जन्माला येणं म्हणजे वैऱ्याच्या घरी जेवायला जाणं, पाहुणचार घेणं आहे. आणि पुढे म्हणतात सर्व अनर्थाचं मूळ जे आहे, काय म्हणतात, हे असो जे सागर, अनर्थाचा सागर आहे. अनर्थ म्हणजे दुर्घटनेचा सागर आहे. ज्या ठिकाणी फक्त दुःखाचेच प्रसंग अनुभवायला येतात, सुख पाहता जवा पाडे अशी जिथं स्थिती आहे, ते सगळा अनर्थाचा सागर आहे. म्हणून जसं आपण वैऱ्याचा कधी पाहुणचार स्वीकारायला जात नाही, कारण वैरी अशा पद्धतीनं गोड बोलून त्या जेवणामध्ये विष घालून आपल्याला मारू शकतो. त्याला इतर वेळी मारता येत नाही. म्हणून शरीर धारण करणं म्हणजे वैऱ्याच्या घरचा पाहुणेर घेण्यासारखं आहे. शरीरानं जाणं म्हणजे पारमार्थिक मृत्यूच आपला होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणतात, एखाद्या दुर्जन माणसं मुद्दा म्हणून सत्कारला बोलवत असतात, पण त्याच वेळी काहीतरी वेगळं कळू शकतात आणि यांचा सत्कार स्वीकारणं म्हणजे शरीरानं जन्माला येणं आहे. आणि तिसरी गोष्ट, हे शरीर सगळ्या अनर्थाचं मूळ आहे. जिथून अनर्थाला सुरुवात होते आणि माझी कृतार्थता संपून जाते ते म्हणजे शरीर आहे. त्यामुळे शरीराचा भाग कोणता कसा विचारात घ्यावा तर माऊली सांगतात, ते दोष लक्षात घेऊन ते दोष बाजूला करून शरीराला सद्वासनेच्या द्वारे भगवंता प्रत्यर्थ घेऊन जावं. आणि तेच सांगण्यासाठी ते म्हणतात असा सत्कार स्वीकारणं चुकीचं आहे. कधीही जी वैरी आहेत ते वैरी जरी बेसावध ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला पाहुणचार देत असतात, आपल्याला आमंत्रित करत असतात. तसं शरीर मोहमय आहे, ते आपल्याला आकर्षित करतं. पुन्हा जन्माला यावं, हे भोग परत भोगावेत, खावं प्यावं मजा करावी, यासाठी मला शरीर पाहिजे अशी एक नवीन कल्पना त्या जीवाला लावायला लावतं. म्हणून म्हटलेलं आहे पाहुणेर हा वैर्याचा पाहुणेर आहे. किंवा सत्कार जो केला जातो, हा सत्कार करून तिथं काहीतरी मोठ्या वेगळ्या संकटात ते आपल्याला पाडू शकतात दुर्जन लोक. तसं जन्माला आल्यानंतर हे शरीर मला मोठ्या संकटात पाडू शकतं. भगवंत जेव्हा गेले होते ना, की युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील होते आणि प्रयत्न करत होते आणि असा प्रयत्न त्यांनी केलेला होता. पण जेव्हा ते गेले हस्तिनापुरामध्ये त्यावेळी कौरवाच्या घरचा पाहुणचार त्यांनी स्वीकारला नाही. एवढं राजेशाही मेजवानी असताना सुद्धा
ते विदुराच्या घरामध्ये त्यांनी कन्या प्राशन केल्या. त्यांच्या घरी कन्या खाण्याचा हार घेतला. म्हणजे साधी खीर खाल्ली, पण कौरवांची आधी वैभवशाली असणारा जो पाहुणचार होता, राजेशाही ताटातली मेजवानी होती, ती स्वीकारली नाही. कारण सगळं जे जाते ना, मुख्य गोष्ट पाहुणे शब्द जो वापरलाय ना, ती भोजनाचं आमंत्रण अर्थ आहे. भोजनातून सगळे दोष जात असतात, तसे शरीराच्याच द्वारे सगळे दोष जात असतात. म्हणून शरीर म्हणजे हे भोजनच आहे. ते कोणी दिलेलं? तर दुर्जनाने दिलेलं, किंवा ज्याला आपण वैर्याने म्हणतो. तसं हे मोहक आहे, आणि मोहक असल्यामुळं आपण त्यामध्ये राहू शकतो, गुंतू शकतो. लाक्षागृह महाभारतामध्ये वर्णन केले. लाक्षागृह इतकं चांगलं सजवलेलं होतं, आणि त्यामध्ये पांडवांना ठार मारण्याचा बेत होता, दुर्योधनादी त्यांच्या भावांचा, कौरवांचा. परंतु तो विदुरांना कुठनं तरी माहिती बातमी मिळाली, आणि त्यांनी पांडवांना सावध केलं. हा त्यांच्यावर असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेचा एक भाग असू दे. पण मुख्य मुद्दा कोणता आहे बघा, ते लाक्षागृह इतकं सजवलेलं होतं. म्हणजे सजवलेलं होतं कशासाठी? सत्कारासाठी. तुम्हाला हे चांगलं आहे, कुंती सहित 5 पांडवांनी तिथं राहावं, कारण ते तुमच्यासाठी सुंदर करून ठेवलेलं आहे. पण ते बंदिस्त इतकं होतं की बाहेरून त्याला आग लावली तर त्याला बाहेर पडण्याचे मार्गच सापडले नसते, आणि सगळे पांडव जळून गेले असते. म्हणजे सत्काराला बोलवायचं, सत्कार करायचं असं दाखवायचं, पण प्रत्यक्षात मात्र घात करायचा. तसं शरीर आहे. शरीर हे असं आहे दाखवण्यासाठी फक्त दुर्जनांचा आदर शब्द वापरलेला आहे. म्हणून भुकेलं राहावं, पण शत्रूचं अन्न कधी शिवण करू नये. एखादी अपमानकारक घटना स्वतःच्या घरात भोगावी, पण दुर्जनाच्या घरातला पेहरावाने सत्कार स्वीकारायला कधी जाऊ नये. त्यांच्याकडून प्रशंसाने हार तुरे कधी घेऊ नयेत. हे सांगण्यासाठी माऊलींनी केवढं तत्वज्ञान शरीरातून नुसतं सांगण्यासाठी. शरीर हे तसं आहे, दुर्जनांचा आदर आहे, वैर्यांचा पाहुणेर आहे, तो स्वीकारता कामा नये. आपण त्यांच्या आमंत्रणाला आपण मान दिला नको पाहिजे. म्हणून हे शत्रू जे वैर आहेत, ते फक्त आपल्या विरोधी व्यक्तीशी जे वैर करतात ना, विरोधक असतात, ते वैर जे शत्रू आहेत ते वैरी परवडलेत, कारण ते समोरून येत असतात. पण ते दुर्जन असतात ना, अगदी सज्जनाशी द्वेष करत असतात, आणि त्या द्वेषापोटीच ते सत्काराला बोलवत असतात. वास्तविक त्याच्यामध्ये त्याचं काय सत्कार करणे हा हेतू नसतो, तर त्यांना मान खाली घालण्यासारखी स्थिती निर्माण करणं हा त्यांचा मूळ हेतू असतो. हे सगळं कुणाबद्दल बोलायला लागलेत माऊली? शरीराबद्दल बोलायला लागलेत. म्हणून हे शरीर वैर्यांचा पाहुणेर आहे. अशा दुर्जनाकडून सत्कार करणं ती गोष्ट वाईट आहे, की जी पुढील संकटांना आमंत्रण देते. तसं शरीराच्या संगतीमध्ये राहून शरीराची आसक्ती स्वीकारून आपण विषय भोगणं सोडावं. पाहुणेर घेणं, सत्कार स्वीकारणं म्हणजे सगळे भोग आत्मस्वरूपाला विसरून करण्यासारखं आहे. मी कोण आहे विसरायचं, आणि शत्रूच्या घरात जेवायला जायचं. मी कोण आहे असं विसरायचं, किती माझी मोठेपण आहे न समजता शत्रूचे फालतू असे सत्कार जे आहेत ते स्वीकारायचे. याचा अर्थ काय? तर शरीरातला भोग, शरीरात राहणारा आत्मदेव, त्या आत्मदेवाला विसरायचा, आणि या शरीराला भोगासाठी उपयोगात आणायचं. फक्त भोग भोगायचं साधनच आहे असं त्याच्याकडून काम करून घ्यायचं. वास्तविक शरीर हे भोगाचं साधन नाही, पण शरीराकडे त्या दृष्टीनं पाहिलं तर हे मात्र भोगाचं साधन होतं. वैरी आहे की दुर्जन आहे, तो भोग चांगला आहे की वाईट आहे याचा विचार न करता शरीर ते मागणी करत असतं. म्हणजे मला जे वाईट आहे माझ्या दृष्टीनं तेही भोग माझं शरीर म्हणतं मला असू देत. म्हणजे वाईट काय? तर वैरी, दुर्जन हे शब्द आहेत ते भोगासाठी वापरलेले. वैरी हा एक वेगळ्या प्रकारचा भोग, आणि दुर्जन हे एक वेगळ्या प्रकारचा भोग. दाखवताना दिसतं चांगलं, दिसायला चांगलं दिसतं, आणि म्हणून ही शरीरामुळं सगळ्या गोष्टी भोग चांगली दिसायला लागतात. शरीराला गरज असते त्याची, म्हणून भोग चांगले सुंदर दिसत असतात. आणि पण हे सुंदर भोग हे कसे आहेत? मात्र वेशेसारखे आहेत, दुबाडणारे आहेत. त्यामुळे या शरीरामध्ये दुःख, चिंता, क्लेश, भय असं सगळं गच्च भरलेलं आहे नुसतं. आणि भरलेलं आहे म्हणून अनर्थाची परंपराच तिथं आहे. त्या अनर्थाचा सागर आहे. का?
तर प्रत्येक देहामध्ये ज्यावेळी मनुष्य देह निर्माण प्राप्त होतो त्यावेळी त्यामध्ये दुःख आहेच, त्यामध्ये रोग व्याधी आहेत, त्यामध्ये चिंता आहेत, क्लेश आहे, भय आहे. जे महाभया ते वाढवी ते अगोदरच आपण घेतलं. भय वाढवण्याचं काम हे शरीर करत असतं. हे सतत मला चिंतेमध्ये ग्रासून टाकतं ते शरीर असतं. सतत माझ्या मनामध्ये क्लेश आणि दुःख निर्माण करतं ते शरीर असतं. अशा शरीरांचा पाहुणचार, अशा शरीरांचा सत्कार, अशा शरीराचा हे वैरी आहे, हे दुर्जन आहे. शरीर हे वैरी आहे, शरीर हे दुर्जन आहे. आणि त्याचा सत्कार, त्याचा पाहुणचार कधी स्वीकारू नये, कारण ते आपल्याला अनर्थाकडे घेऊन जाईल. अनर्थ म्हणजे काय, तर मी कोण आहे हे न कळणं हा मोठा अनर्थ आहे. माझी खरी ओळख विसरणं हा मोठा अनर्थ आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, या शरीराला वैराग्य द्यायला पाहिजे ना, तरच मी कोण आहे मला कळायला लागेल. पण कळू देत नाही ना. पाहुणचार दिल्यामुळं वैर्याचं खरं रूप कळत नाही आणि सत्कार केल्यामुळं दुर्जन ओळखता येत नाही. शरीर काय करतं, ते शरीर आपल्याला खऱ्या आत्मदेवाची ओळख करून देत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण कोण आहे हे समजत नाही, भगवंताचं आपल्याला स्वरूप कळत नाही, त्याला ही अनर्थ आहे. चिंता, क्लेश, तणाव हे सगळे अनर्थाने, सगळ्या वाईट बाबी ह्या एका शरीरामध्ये राहतात. म्हणून माऊली म्हणतात, हे वैरी जे वैरी याचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, जे असं हे असो जे सागर अनर्थाचा. हे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे साशिन्यले वन, जे धूम्र रजाचे गगन ओतले आहे. आता पुढची एक शेवटची उपमा 150 नंबरच्या ओवीमध्ये देतात बघा. किती उपमा दिलेल्या आहेत, जवळजवळ 10-11 ओव्या यासाठी वापरल्यात शरीराचं वर्णन करण्यासाठी. आपल्याला शरीर काय आहे याचं स्वरूप कळावं म्हणून. 150 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात, स्वप्नात पाहिलेले स्वप्न म्हणजे शरीर आहे. स्वप्न मुळात खोटं, त्या स्वप्नातलं स्वप्न मग खरं कसं असेल. तसा हा संसार मुळात खोटा, या संसारात जन्मलेलं शरीर ते कसं खरं असेल. म्हणून स्वप्ने देखिले स्वप्न, जे मृगजळ साशिन्नले वन, म्हणजे मृगजळाच्या पाण्यानं वनराई तराई तयार करावी किंवा जंगल तयार करावं. कशाच्या पाण्यावर, मृगजळाच्या पाण्यावर. त्या पाण्यानं ती झाडे पोसली जातील. आणि जे धूम्र रजाचे गगन, धूमरूपी कणाचे म्हणजे धूर, धूम म्हणजे धूर, धुरानं ओतलेलं असं आकाश, काळं कुठ्ठ आकाश आहे असं वर्णन करावे. स्वप्नात पाहिलेलं स्वप्न पहिली उपमा. आणि दुसरी, मृगजळाच्या पाण्यानं बहरलेलं हे वन म्हणजे हे देह आहे. आणि धुराच्या कणाने भरलेलं हा आकाश म्हणजे देह आहे. विचार करायला गेलं, प्रकृती किंवा माया हेच मुळात एक स्वप्न आहे. आपण मागच्या काही ओव्यामधून त्याचं चिंतन केलेलं आहे. मुळात हा संसार, ज्याला प्रकृती म्हणा, ज्याला माया म्हणा, हे एक स्वप्न आहे. आणि त्या प्रकृतीत हे शरीर, ते शरीर सुद्धा त्या स्वप्नातलं स्वप्न नाही का. मुळात प्रकृती आणि माया हीच खोटी आहे. आणि त्या मायेचं धारण केलेलं, मायेनं धारण केलेलं जे शरीर आहे ते शरीर कसं सत्य असेल सांगा बघू. म्हणून शरीर नश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वप्नातलं स्वप्न असं वर्णन शरीराबद्दल माऊली करतात. किंवा धुरांच्या कणाने भरलेलं भरगच्च असं काळेकुट्ट आकाश आहे की ज्या ठिकाणी नुसता तमोगुण असतो शरीरामध्ये. आणि आकाश नुसतं सांगतात, आकाश असे अशाश्वत आहे, ते सर्व काही क्षणिक आहे हे सांगण्यासाठी मृगजळाची उपमा दिलेली आहे. ह्या ओवीमध्ये अशाश्वतम जो शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये, त्याचं वर्णन 150 नंबरच्या ओवीमध्ये माऊली करतात. क्षणिक आहे. आणि ते क्षणिक असल्यामुळं धूम्र रजकण जे असतात आकाशातले, ते सुद्धा वाऱ्याच्या झुळकेनं जसे निघून जातात, तसं शरीर क्षणिक आहे. स्वप्न जसं काही क्षणापुरतं आपल्याला दिसतं आणि लगेच नाहीसं होत असतं, तसं हे शरीर आहे. म्हणजे शरीर अशाश्वतम क्षणिक आहे.
हे जर क्षणिक आहे लक्षात घेतलं तर मग ते क्षणिक सांगण्यासाठी मृगजळाची उपमा माऊली देतात. मृगजळ सुद्धा काही काळासाठी दिसतं, कारण ते खरं नसतं. आणि जे काही काळासाठी दिसतं, ज्याच्यावरती काळाची सत्ता आहे, जे देश काळानं परिच्छिन्न झालेला आहे, असा देह खरा कसा असेल? तो क्षणिक आहे. तो शाश्वत कसा असेल? तर तो अशाश्वतम आहे. हे सांगण्यासाठी माऊली वर्णन करालेत की सगळ्या दुःखाचा स्पर्श झाल्याशिवाय या संसारातून जाताच येत नाही. असा कोणी जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला या क्लेशातून आणि चिंतेतून सुटला असेल. कोणी नाही. फक्त संत महात्मे, फक्त जीवनमुक्त पुरुषच याला ओळखलेलं त्यांनी चांगलं असतं. त्यामुळे सुख सुद्धा क्षणिक असतं. दुःख जसं क्षणिक असतं, सगळं क्षणिक आहे. त्यामुळे सुख ही क्षणिक आहे आणि दुःख ही क्षणिक आहे. परंतु सुख सुद्धा जे आहे ते खरं बघायला गेलं तर दुःखच आहे. हे अशाश्वतम असलेल्या शरीरात आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. ज्याला ज्याला आपण सुख म्हणत होतो ते मुळात दुःखच आहे याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. कारण नंतर ते परावर्तित होतं, ते दुःखामध्येच होतं ना. लग्न कशासाठी केलं होतं? नवरा बायको जे लग्न करतात ना, मुलं मुली, ती सुखासाठीच ना. मग सुखासाठी असू सुद्धा दुःखी का होतात? याचा अर्थ जे सुख दुःखाचा अंगरका, सुखाचा अंगरका घालून ते दुःख फिरत असतं. त्यामुळे त्याची खरी ओळख होऊ देत नाही. म्हणून माऊलींनी त्याला म्हणलेलं आहे, स्वप्नी देखिले स्वप्न आणि मृगजळाचे साशिन्नले वन. धूम्र रजाचे, धूम्र हे तेवढ्यापुरतच असतो तो काळा कुट्ट. पण एखादी वाऱ्याची झुळूक आली की आकाश कळायला लागतो. असं एक क्षणिक आहे. मग क्षणिक आहे कळलं पाहिजे ना. त्यामुळं शरीर धारण करणारा जो आहे तो कोणीही असो, तो गुलामच असतो. एखादा पंतप्रधान जरी आहे, राष्ट्रपती किंवा राजा आहे कुठल्या तरी मोठ्या राज्याचा, तो सुद्धा गुलाम असतोच असतो. कारण त्याला विषयासाठी कुणावर तरी अवलंबून विषय प्राप्तीसाठी राहावंच लागतं. अन्यथा आपल्याला वाटतं मी माझा मालक, मी टीव्हीचा मालक आहे, मी फ्रीजचा घरातला मालक आहे, मी माझ्या घराचा मालक आहे. पण घरातला मला मी राहू द्यायचं किती काळ हे सरकारच्या ताब्यात असतं. सरकार त्याला टॅक्स लावत असतं. तो टॅक्स मी दिला नाही तर मला ते घरात राहू देत नाहीत. म्हणजे मी पराधी नाही की नाही. टीव्हीचं रिचार्ज, मोबाईलचं रिचार्ज मी मारलं नाही तर माझा टीव्ही माझा असू सुद्धा माझा ऐकत नाही. म्हणजे तो कुणावर अवलंबून आहे? त्या रिचार्जवर अवलंबून आहे. ते रिचार्ज नाही मारलं ना तर तो चालत नाही. तो पराधीन आहे. शरीर पराधीन आहे. म्हणून शरीरात जन्माला येणं म्हणजे गुलामी आणि पराधीनता आहे. म्हणून ह्या शरीराचा, या अशाश्वत असलेल्या देहाचा कोणीही भरवसा देत नाही. नाही देहाचा भरवसा. तुकोबांचा अभंगच आहे. नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वैसा. हे वय कधी निघून जाईल आणि शरीर कधी खंगून जाईल हे क्षणिक आहे, सांगता येत नाही. त्याचा भरवसा देता येत नाही. आणि भरवसा देता येत नाही तरी मोठेपणाने अहंकार मिळवण्याचं माणूस थांबतच नाही. तो अहंकारी राहतोच राहतो. यासाठी माऊली आपल्याला सूचना देतात. ते दुःखालय आहे, अशाश्वत आहे, दुःखाचं कोठार आहे. सगळे क्लेश आणि चिंता तिथे राहतात. तू समजून घे. कारण इथल्या प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे. आणि आयुष्य शब्दाचा अर्थ आहे मर्यादा, लिमिटेशन. आयुष्याला मर्यादा असते, जीवनाला मर्यादा नसते. जीवन हे अनादी आहे पण आयुष्य हे परिच्छिन्न आहे. ते मर्यादित आहे आणि त्या स्पॅनमध्येच आपल्याला जगावं लागतं. माझ्या देहावर माझी सत्ता नसते, भगवंताची आणि काळाची सत्ता असते. पण मला वाटते हा देह माझा आहे, मग माझ्या मताप्रमाणे चालेल. पण ते सगळं फोल ठरत असतं. म्हणून स्वप्नीत देखील स्वप्न, स्वप्नातलं स्वप्न आहे. कसं खरं ठरेल सांगा बघू. म्हणून प्रत्येक आहे जी जाणार आहे क्षणिक आहे. म्हणून स्वप्नाचा दृष्टांत दिलेल्या क्षणिकासाठी ती सुख दुःख देणारे जे आहेत ती शाश्वत कशी असतील सांगा. त्यामुळे स्वप्न खरं नसेल तर स्वप्नातलं स्वप्न कसं खरं असेल सांगा. मुळात स्वप्नच खोटं आहे. आणि स्वप्न खोटं आहे म्हणजे स्वप्नात झोपी गेला आणि त्या झोपेत त्याला स्वप्न पडलं. काय गंमत आहे बघा.
मी काय करायला आलोय, स्वप्नामध्ये आहे, मी स्वप्नातनं असा 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 पुढे गेलो आणि नंतर अंथरुणावर पडलो आणि अंथरुणावर पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये मला आणखीन एक स्वप्न पडलं. तसं शरीर आहे, आणखीन एक स्वप्न, म्हणजे मायेतलं शरीर. माया ही मूळचं स्वप्न, संसार ही मूळचं स्वप्न, आणि त्या स्वप्नातला नंतरचा हा जो आहे तो दुसरा अध्यास आहे. तो अध्यास म्हणजे देह अध्यास. तर मूळचा मायेचा ह्याचा अध्यास अगोदरच आहे ना. म्हणजे स्वप्नातलं स्वप्न त्यासाठी दृष्टांत दिलेलं आहे. त्यामुळे एखादा माणूस झोपेत आहे आणि त्या स्वप्नातल्या झोपेत आहे आणि स्वप्नातल्या झोपेत त्याला त्या झोपेत स्वप्न पडतं, किती चमत्कारिक असा दृष्टांत दिलेला आहे बघा. कारण ही व्यावहारिक सत्ताच मुळात 3 सत्ता मानलेल्या आहेत वेदांतानं. एक व्यावहारिक सत्ता, एक प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी पारमार्थिक सत्ता मानलेली आहे. व्यावहारिक सत्ता सुद्धा आहे आणि प्रातिभाषिक सत्तेला संतांनी गौणत्व दिलेलं आहे. म्हणजे काय, त्याला खरं मानलेच नाही, मिथ्यात्व दिलेलं आहे त्याला. आणि मिथ्यात्व असल्यामुळं मुळात जे व्यावहारिक सत्य ज्याला आपण जागृतीतलं म्हणतो तेच मुळात स्वप्नवत आहे. तर त्या जागृतीत झोपी गेलेला माणूस जो आहे तो स्वप्नात असताना त्याला पडलेलं स्वप्न खरं कसं असेल, हा मुद्दा त्यातला. म्हणजे जागृती ही जर व्यवहारातलं हे स्वप्नच आहे, कारण ते काय टिकत नाही, हे शाश्वत नाही व्यवहार सुद्धा. बर, मग दुसरी स्वप्नदृष्टी ही जागृतीतली सृष्टी आहे आणि स्वप्नातली सृष्टी. आता जागृतीतली सृष्टी जर उपयोगाला नसेल आणि जागृतीच्या सृष्टीवर आधारित असलेली स्वप्नसृष्टी कशी खरी असेल. म्हणून स्वप्नात देखील हे स्वप्न आणि मृगजळाचे शासन निलेवन म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये खरेपणा काय नसतो, त्याला शब्द आहे प्रतीत मात्र सत्तावान. जोपर्यंत प्रतीती येते तोपर्यंत त्याची सत्ता असते. म्हणून व्यावहारिक सत्ता सुद्धा प्रतीती मात्र आहे. तर व्यवहारात पडलेली स्वप्न कशी असतील, खरंच प्रतीती मात्र सत्तावान आहेत. कारण हे टिकतच नाही ना. हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणी याची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. स्वप्न किती वेळ असतं, क्षणिक असतं. तसं देह किती वेळ असतो, क्षणिक असतो. पुढच्या वेळा आपण पुढे बघणार आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य, इंद्रांचे आयुष्य केवढे केवढे आहेत आमच्या मनानं. किती किती कोट वर्षाचे आयुष्य त्यांचे आहे. आणि आम्ही म्हणतोय मला 80 वर्षाचं 90 वर्षाचं आयुष्य लागतं. अरे 80-90 वर्षाचं आयुष्य म्हणजे त्यांच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा नाही. माशी पाक पाकडे तर हे सरे. माशीला 1000 वेळा पंख फडफडायला लागतात, त्यातला एक क्षण माझ्या आयुष्याच्या दृष्टीनं वाट्याला येतो. माझं आयुष्य म्हणजे माशीच्या पंख फडफडण्यातला एक फडफडणं आहे. ती 1000 वेळा एका क्षणात. माशी पाक पाकडे तर हे सरे. माशीने नुसतं पंख तोपर्यंत संपून जातं. माझे 70-80 वर्ष कधी संपले आपल्याला कळतच नाहीत ना. कोणाला कळले सांगा बाबा. आतापर्यंत बरेच जण बोलत असतात, कधी गेले तू माझी 80 वर्ष आयुष्यातली, असं आपण बोलत असतो. का समजतच नाही आपल्याला. कारण फार तुटपुंजाने, व्हेरी शॉर्ट, लाईफ इज व्हेरी शॉर्ट आहे. पण आपल्याला लक्षात येत नाही ना ते. आपण जर शास्त्र अभ्यासाला लागलो की पुढच्या आता श्लोक आपण बघणार आहोत की ब्रह्मदेवांचे देवादिक जे आहे त्यांचे आयुष्य केवढे केवढे आहेत, किती कल्प ते जगत असतात. म्हणून हे क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गेळी सत्ता नाही हाती. तुकोबा बोलतात क्षणभंगूर हे म्हणजे शरीर. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास म्हणजे घास गेळी, ग्रास गेळी सत्ता नाही हाती. ती सत्ता आपल्या हातामध्ये नाही. ग्रास कोण गिळतं, काळ. काळ आपल्याला लगेच गडप काळ, आयुष्य खातो काळ, सावधान. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज बोलतात. त्यांनी बोलायलाच पाहिजे. असं काय आहे काय, आयुष्य काळ खातोय की नाही, खायला लागलाय. स्वप्नातलं स्वप्न आहे की नाही, आहे. कुठं खरं आहे काय त्याच्यात सांगा. सुखासाठी सगळ्या जोडण्या लावत बसायचं, असे एकावर एक थर धरून माड्या इमल्या बांधायच्या मनोरथांच्या, आणि माझ्याच पुढ्यात ढासळणारं ते मनोरथ विषण्ण नजरेनं पाहत राहणं. या पलीकडे आयुष्याची दुसरी व्याख्या काय करता येईल काय मानवाच्या. सगळं विडंबन आणि ट्रॅजेडी आहे. विचार केला तर, संतांच्याकडे बघितलं तर तीच कॉमेडी होऊ शकते, त्याचा सुखांत होऊ शकतो.
याला जो दुःखांत म्हणतात ना, तो सुखांतमध्ये रूपांतरात होऊ शकतो. पण इथं म्हणलेलं आहे, स्वप्नी देखिले स्वप्न, स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न. मृगजळ साचिन्नले वन, साचिन्नले म्हणजे वाढलेलं, कशाच्या? मृगजळावरती पोचलेलं वन, झाडं, म्हणजे मृगजळाच्या पाण्यावर वाढलेली वनराई. मुळात मृगजळच खोटं आणि त्याच्यावर पोचलेली झाडं खरी कशी असतील? दोन्ही दृष्टांत एकसारखे आहेत. स्वप्नातलं स्वप्न आणि मृगजळाच्या पाण्यावर वाढणारी झाडे. मृगजळच नाही, पाणी नाहीच, आणि म्हणे त्याच्यावर वाढलेली झाडं ती कशी खरी असतील सांगा. किती सुंदर उपमा माऊलीने दिलेली आहे बघा. मुळात मृगजळ खोट आहे, काही काळच क्षणिक आहे, अशाश्वतम आहे सांगण्यासाठी सांगायला आलेले आहेत. काही क्षणच दुपारच्या त्या रोहिणी मुहूर्तावरती मृगजळाचा अनुभव कुणाला येतो? हरणाला येतो. आणि हरिण म्हणतंय तिकडं पाणी आहे म्हणून ते धावतं. तसं शरीर हे मृगजळ आहे, त्याच्या पाठीमागं म्हणजे त्याला जन्माला येऊ द्यायचं नाही, म्हणजे त्याला खरं मानायचं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मृगजळ हे हरणालाच खरं वाटतं, माणसाला नाही. माणसं कधी तांब्या घेऊन पाठीमागं जात नाहीत, हे बघा पुढं मृगजळ आहे त्याला पाणी घेऊन येऊया म्हणून, त्या शहाणी असतात. तसे संत सुद्धा या शरीराला मृगजळ समजतात. यातून मिळणारी शेती भाती ते विचारात घेत नाहीत. 15व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहे, दृष्टांत दिलाय माऊलीने. मृगजळाची गातळी जे दिठी दुरुनी निहाळे, फक्त दुरून बघण्यासारखे आहे. मृगजळाची गातळी, मृगजळाचं तलाव हे दुरून बघण्यासारखे, मात्र दुरुनी दिठी निहाळे. वाचुनी तेने पानिया साळी केळी, वाचुनी तेने पानिया साळी केळी लाविशी काही. एवढं सोडून जर बघायचं झालं, वाचुनिया म्हणजे बघण्याच्याच लायकीचं आहे, त्या सोडून त्याच्यावर साळी, केळी, ऊस यांचं पीक घेता येईल काय? 15व्या अध्यायातली उभ्या घेता येणार नाही. म्हणून मृगजळाची गातळी दिठी जिये दिठी दुरुनी न्याहाळे, वाचुनी तेने पाणी साळी केळी लाविशी काही. 222 नंबरची उभी आहे 15व्या अध्यायातली. ह्या संसार वृक्षाचं वर्णन करताना माऊलीने हा दृष्टांत दिलेला. खरंच असा संसार वृक्ष आहे, आणि हा संसार वृक्ष फुलला आहे, त्याला पाणी कुठलं आहे म्हणून म्हणलेलं आहे. हे पाणी आहे, हे वनरेज आहे ना, हे मृगजळाचं पाणी आहे. म्हणजे काहीही खरं नाही, संसार खरा नाही. त्यामुळे या संसारात निर्माण झालेली शरीररूपी वनराई खरी नाही. मुळात व्यवहार खरा नाही, व्यावहारिक सत्ता खरी नाही. आणि त्या व्यावहारिक सत्तेमध्ये पडलेलं प्रातिभाषिक सत्य दिसायला दिसतं, पण ते खोटंच आहे. त्यामुळे स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नात पडलेलं स्वप्न अगोदर खोटं आहे, आणि स्वप्नात पडलेलं स्वप्न ते कसं खरं असेल. किती दृष्टांतपूर्वक माऊली आपल्याला सांगतात की शरीर कसं अशाश्वत आहे, जाणार कसं आहे. जसं मृगजळाचं पाणी, मृगजळ पाहून दिसतं, त्या पाण्याचा उपयोग मला होत नाही. तसं धुराच्या कणांनी जसं आकाश व्यापलेलं असतं, पण जसं वाऱ्याची छोटीशी जरी झुळूक आली ते कुठं जातं कळतच नाही. तसा काळाचा झोत जो आहे, काळाची झुळूक जरी आली तरी आपला प्राण निघून जातो. काय त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगत असतो, केवढा अहंकार असतो. मी असा आहे, मी तसा आहे, मी 6 फुटाचा आहे, मी बुद्धिमान आहे, मी इतक्या परीक्षा दिलेल्या आहेत, मी अशामध्ये विशारद काय काय झालेलो आहोत, मी शास्त्रपंडित आहे, मी फार मोठा कीर्तनकार प्रवचनकार आहे, मी मोठा एक प्रकारचा आचार्य आहे. तसले आचार्यपद दुसऱ्याला कुणाला मिळत नाहीत, मी फार मोठा असल्यामुळंच ते मला मिळालेलं आहे. शरीराला धरून बोलत असतात हे सगळं. हा मुद्दा जेव्हा जाईल तेव्हा शरीर काय आहे नेमकं कळायला लागेल. म्हणून मृगजळाचं उदाहरण दिलेलं आहे, धुराचं उदाहरण दिलेलं आहे. कुठं उडून आपण कसपाटासारखं जाऊ काय सांगता येत नाही. सुनामी येते त्यावेळी, आणि ही सुनामी काळाची आहे, आणि या काळाच्या सुनामीकडे बघितलं पाहिजे. म्हणून संत शरीराकडे उदासीन पद्धतीनं बघतात, पाहिजे तेवढा त्याचा उपयोग करून घेतात. जेवढा त्याचा उपयोग खरा आहे तो खरा उपयोग करून घेण्याची कला संतांना ओळख विचारली पाहिजे. संतांना विचारलं ना की त्याचा काय उपयोग आहे काय,
अरे ते म्हणतात फार मौल्यवान आहे ते, पण तुला वापरायचं कळलं नाही, अक्कल नाही तुला वापरायची, म्हणून तसं झालं. वापरायची अक्कल कळली ना तर शरीर काय आहे समजे संतांना ते समजलेलं आहे. म्हणून ते काय करतात, कामापुरतं बघतात, नाहीतर उदासीन होतात. कारण ते म्हणतात जसं पाहुण्याच्या घरामध्ये आपण 2-3 दिवस 4 दिवस राहायला जातो ना, तसं शरीर हे मला राहण्याचं 4 दिवसाचं ठिकाण आहे, पाहुण्यांचं घर आहे. शरीर माझं जे आहे ते पाहुण्यांचं घर आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे धूम्र रजाचे गगन ओतले आहे. अगदी तात्पुरतं आहे, किती दिवस टिकणार आहे, किती दिवस राहणार आहे याचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. या श्लोकाचा शेवट करताना माऊली कसं सुंदर वापरतात, आयसे जे हे शरीर. कसं सुरुवात शेवट केला बघा, असे हे शरीर आहे बाबा. ते 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 न पौतीची नर. ते हे जे शरीर आहे ते 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 म्हणजे ते महात्मे जे आहेत ना त्यांना ते प्राप्त होत नाहीत. कुठले ते? जे अनन्य भक्त शब्द, अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशा, ते. आणि ते आहेत की महात्मना संशुद्धी परमांगता. जे महात्मे आहेत, अनन्य झालेले माझे भक्त आहेत, ते ना प्राप्त होत नाही. ते 2 शब्द त्यासाठी दिले बरं काय, नाहीतर नाही चुकून टाकले असतील यमक जुळवायसाठी, अजिबात नाही. ते म्हणजे एकाला शरीर म्हटलं आणि ते म्हणजे महात्म्य एकाला म्हटलं. 2 शब्द आहेत ना, तेन टिंब दिल्या त्याला महात्म्य आहे, आणि ते जिथं टिंब नाही वरती अनुस्वार नाही ना, ते शरीराबद्दल वापरलेलं ते आहे. तर तेन पौतीची नर. पौती म्हणजे प्राप्त होत नाही, म्हणजे ते पुनर्जन्म घेत नाही. अशा शरीरामध्ये ज्याचं वर्णन व्याघाचं क्षेत्र, पंचांगनाचे मित्र किंवा दुर्मतीचं केंद्र आहे म्हणून सांगितलं, खूप सगळं कुडियाचे केव किंवा विषय विज्ञान यंत्र, हे जे शरीर आहे, ऐशे हे जे शरीर, जे हे शरीर, ते लोक जे आहेत महात्मे, ते त्या शरीराला न पौतीची. नर कोण? ते महात्मे आहेत ना, ते पावत नाहीत. जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, जे माझ्याशी एकरूप झालेले आहेत, कारण ते सर्व माझ्या देश काल वस्तू मर्यादा रहित स्वरूपाला प्राप्त झालेले असतात. तेच ब्रह्मरूपाने स्थिर झालेले असतात. ते या शरीराला परत येत नाहीत, परत त्याला जन्म नाही, हे सांगण्यासाठी समारोपाची उभी या श्लोकावरले टाकलेले आहे. म्हणजे श्लोक क्रमांक जो 14-15 जवळजवळ एकच सारखे श्लोक होते, पण त्यातल्या 15व्या श्लोकावरचं आपण निरूपण बघताना भगवंत म्हणतात, ज्यांनी माझी भक्ती केली, जे अनन्य भक्त जे आहेत ते पुरुष माझ्या अशा अमर्याद स्वरूपाशी एकरूप होतात. वर वर्णन केलेले जी शरीरावरती प्राप्त होत नाहीत. ऐशे हे शरीर म्हणजे वरचं वर्णन केलेलं शरीर आहे. म्हणजे भक्त अनन्य आहेत ते पुन्हा शरीरात येत नाहीत. म्हणजे संसिद्धी परमाम गती, त्याचंच वर्णन, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, याचं वर्णन केलेलं आहे. संसिद्धी परमाम गती हा जो श्लोकामधला शब्द आहे तो एका तुकड्यात माऊली कशी टाकतात बघा, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. म्हणजे ते महात्मे जे आहेत, ज्यांना महात्मा शब्द वापरलाय श्लोकामध्ये. महात्मा कुणाला म्हणायचा? जर सगळ्यामध्ये भगवंताचा आत्मा आहे असं पाहतो तो महात्मा. अन्य कुणाला महात्मा म्हणता येत नाही. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. 9वा अध्याय आपल्याला सांगतोच, वासुदेव सर्वमिती. वासुदेव सगळ्यामध्ये आहे, चराचरामध्ये भगवंत आहे, अशी ज्याला दृष्टी प्राप्त झालेली असते त्याला महात्मा म्हणतात. अशा महात्म्यांना ती संसिद्धी प्राप्त होते, म्हणजे ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होतात. म्हणजे विषय आहे की आत्मज्ञानाखेरीज अज्ञानाचा नाश होत नाही. आणि एका आत्मज्ञानाने अज्ञानाचा नाश झाल्यावर जे अज्ञान कार्य जे असतं, अज्ञानामुळे निर्माण प्रपंच, संसार, प्रकृती किंवा शरीर जे आहे ते म्हणजे जन्म मृत्यू, सर्व दुःखात्मक संसाराचा समूळ नाश होतो. आत्मज्ञानाने जे अज्ञानकारी जो संसार आहे त्याचा समूळ नाश होतो. क्लेश संपून जातात, दुःख चिंता आणि भय संपून जातो. याला एकच गरज आहे, आणि जो म्हणजे काय आहे, भगवंताशी एकरूप होणं, म्हणजे परत जन्माला न येणं.
जितका वेळ आपण भगवंताशी बाजूला पडतो त्यावेळी आपण जन्माला येतो. एखाद्या समुद्रातला थेंब जेव्हा बाजूला पडतो ना तेव्हा तो थेंब म्हणून ओळखला जातो, त्याची ओळख समुद्राशी होत नाही. आणि समुद्राशी एकरूप झाल्यावर त्याला ओळखता येत नाही, कारण त्याला जन्मच नसतो, संपून जातो, त्याची निर्मितीच नाही आहे जोपर्यंत ती तिथे आहे. आता पाण्यावरचे बुडबुडे सुद्धा ते पाण्याच्या वर पृष्ठभागावर असतात. जेव्हा ते एकरूप होतात तेव्हा ते पाणीच रूपच होत असतात. बुडबुडे पण त्यांचं संपून जातं. शरीर हा बुडबुडा आहे. शरीर ही लाट आणि लहर आहे, ती तात्पुरती आहे. ह्या उसळणाऱ्या लहरीनं त्या समुद्राशी एकरूप व्हावं, म्हणजे त्याचा क्षोभ आणि उसळणं शांत होऊन जाईल आणि समुद्राची प्रशांत असणारी शांतता तो अनुभवायला लागेल. माझ्या स्वरूपाशी एकरूप होईल भगवंत म्हणतात. म्हणून आत्मज्ञानच प्राप्त करून घेणारे जे महात्मे आहेत ना त्याला महात्मे म्हटलेलं आहे. तेच फक्त अनन्य माझ्याशी होतात आणि जन्म मरणाची दुष्ट परंपरा संपवून टाकतात. म्हणून भगवंताला प्राप्त करण्यासाठी विषय काही नाही, साधना काहीच करावं लागत नाही, कारण तो तिथंच आहे. काहीच करावं लागत नाही. माझं तेच स्वरूप आहे हे फक्त जाणावं लागते, अन्य काय करायचं नाही. माझ्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे ते माझं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप एकच आहे. बांगडी सोन्याची बांगडी आहे, त्या सोन्याच्या बांगडीला सुवर्णमय होण्यासाठी काय करावं लागत नाही. तर काय करायचं असतं, ते सोनंच हेच त्याचं स्वरूप आहे मानावं लागतं. काय बांगडीला कुठं प्रवास करायचा लागतोय मला सोनं व्हायचं आहे म्हणून? मुळात तिचं स्वरूपच आहे. कबीर महाराज म्हणतात ना, लहर ढूंढे लहर को कपडा ढूंढे सूत. कपडे काय कुठं शोधायला जातो? सूत बघायला जातो. आणि पाण्यावरली लाट असते ती त्या पाण्याला शोधायला जाते. लाट पाण्याला शोधते, कपडा सुताला शोधतो. आता यांचा शोध काय उपयोगाचा आहे सांगा भाऊ? ते स्वतःच ते आहे. लहर म्हणजे ती पाणी, ते पाणीच लहर आहे, लाट. आणि दुसरी गोष्ट, कपडाच सूत आहे. त्या कपड्यानं सुताला शोधायला जायचं, तसा प्रकार आहे. कबीर महाराज फार सुंदर, कपडा ढूंढे सूत जीव ढूंढे ब्रह्म को. तशी स्थिती आहे की जीव ब्रह्मस्वरूपाला देवाला शोधायला जातो. तीनो ऊत के ऊत, फार सुंदर श्लोक आहे. लहर ढूंढे लहर को कपडा ढूंढे सूत जीव ढूंढे ब्रह्म को तीनो ऊत के ऊत. म्हणजे हा सगळा भेद जो आहे तो अज्ञानजन्य आहे. लाट आणि पाणी, कपडा आणि सूत आणि जीव आणि ब्रह्म हे अज्ञानजन्य ब्रह्म जेव्हा निघून जातात त्यावेळा कोणी कुणाला काही केलेलं नसतं. ते त्याचं स्वरूप आहे हे ओळखलेलं असतं. असा माझं ओळखणारे आणि माझ्याशी एकरूप झालेले आहेत त्यांना पुनर्जन्म न विद्यते. त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. त्यांना पुन्हा जन्माला शरीर धारण करावं लागत नाही. असे महात्मे माझ्याशी अनन्यचेत झालेले आणि सतत नित्येशू माझ्याशी एकरूप झालेले असतात. दोन्ही श्लोकांचा एका अर्थानं एकत्रच विचार त्यासाठी केलाय माऊलींनी. ज्ञानेश्वरीमध्ये एकत्र आहे. आपण जरा विभाग करून ते 14वा आणि 15वा श्लोक पाहिला. त्याचं कारण आहे का, अभ्यासाच्या दृष्टीने आपण पाहिलं. काही ओव्या बाजूला केल्या आणि त्या 14व्या श्लोकाला दिल्या आणि काही ओव्या पुढच्या 151 पर्यंतच्या ज्या आहेत त्या 15व्या श्लोकासाठी आपण वापरल्या. जे दुःखालयम अशाश्वताचं वर्णन ज्यामध्ये आहे ते. या श्लोकाचा समारोप 151 ओळीमध्ये माऊलीने आपण कसा भगवंताशी तो जीव एकरूप आहे हे दाखवून केलेला आहे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.